नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। तुमचा जो 10वी एसएससी बोर्डाचा मॅथ 1 चा पेपर असतो म्हणजेच अल्जेब्राचा जो पेपर असतो तो आज पूर्ण आपण रिव्हील करणार आहोत। ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा बाळांनो तुम्हाला नेक्स्ट सब्जेक्ट कोणता पाहिजे, मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2 जो पण पाहिजे असेल प्लीज कमेंट करा। ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राइब करा बाळांनो। लास्ट व्हिडिओचा विनर प्रतीक शिंदे होता, ज्याला 1500 रुपीचा Amazon व्हाउचर गेलेले। प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्राइबरला पिक करतो। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचंय बाळांनो। आणि तुमच्यासाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप पण क्रिएट केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। चला बघूया आता पेपरला। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला समजावं लागेल बाळांनो, पेपरचा फॉर्मॅट काय असतो। जो तुमचा M1 चा पेपर असतो म्हणजे मॅथ 1 चा जो पेपर असतो तुमचा, त्याच्यामध्ये बेसिकली तुमचा जो पहिला क्वेश्चन असतो बाळांनो, ठीक आहे, पहिल्या क्वेश्चनचा ए आणि बी पार्ट असतो, बरोबर। दुसऱ्या क्वेश्चनचा परत अजून ए आणि बी पार्ट असतो, तिसऱ्या क्वेश्चनचा सुद्धा ए आणि बी पार्ट असतो, ठीक आहे। पण जो चौथा क्वेश्चन असतो त्याचा काही ए आणि बी पार्ट नसतो, आणि पाचव्या क्वेश्चनचा सुद्धा तुमचा ए किंवा बी पार्ट नसतो बाळांनो। एवढं तुम्हाला समजलं। आता एक एक सेक्शन मध्ये कोणते क्वेश्चन येणार आहेत ते बघूया। ठीक आहे, चला सुरू करूया आपण पहिल्या सेक्शन पासून। पहिला सेक्शन तुमचा कोणता असतो बाळांनो, तुमचा असतो एमसीक्यू। ठीक आहे, आता हे क्वेश्चन तुम्हाला कन्सिडर नाही करायचे, जे इथं तुम्हाला दिसताय हे क्वेश्चन तुम्हाला कन्सिडर नाही करायचे बाळांनो। ठीक आहे, हे क्वेश्चन कन्सिडर नाही करायचे। मी तुम्हाला जे टॉपिक सांगतोय, जे क्वेश्चन सांगतोय त्यांच्याकडे फोकस करा। इथं मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, एक प्रश्न तुमचा असणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती। आता क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती इथं प्रश्न कसा असणार आहे ते पण मी गॅरंटी देऊन तुम्हाला सांगतोय। इथं प्रश्न असणार आहे तुमचा, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज क्वाड्रॅटिक इक्वेशन। ठीक आहे, तुम्हाला फक्त 4 ऑप्शन्स मधून तुम्हाला चूज करावं लागेल कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही आहे। आता एक्झॅक्ट क्वेश्चन तुम्हाला टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल, जो आपण लॉन्च केलेला आहे बाळांनो। खूप तुम्ही वेट करत होते, खूप विद्यार्थी कॉमेंट करत होते, आपण फायनली त्या कोर्सला लॉन्च केलेलं आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न त्या प्रश्नांसारखेच असतील, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। लास्ट इयर विद्यार्थ्यांनी 90-95% स्कोर केले बाळांनो, तुम्ही करणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो। ठीक आहे, एक एक प्रश्नावरती इतका टाइम स्पेंड केलेला आहे की हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा विचारला जाण्याची शक्यता, असं काही एका बोर्ड मला प्रश्न पत्रिका सांगून देतं अशातली गोष्ट नसते बाळांनो। अनालिसिस केलेली असते, हा क्वेश्चन किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, म्हणून तो क्वेश्चन त्या शीट मध्ये टाकलेला असतो। ठीक आहे, जेणेकरून सेम टू सेम सिमिलर प्रश्न तुमच्या बोर्डात आला पाहिजे। ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली, तुमच्यासाठी जीवनदान ठरेल, लगेच एनरोल करा बाळांनो। ठीक आहे, चला आता एक क्वेश्चन तर तुम्हाला समजला, हा क्वेश्चन फिक्स येणार आहे। आता तुम्ही या क्वेश्चनची प्रॅक्टिस करून ठेवा। ठीक आहे, जे टॉप 200 क्वेश्चन मध्ये तर टाकलेलंच आपण, टॉप 100 क्वेश्चन मध्ये जर क्वेश्चन झाला, आता दुसरा क्वेश्चन कोणता येईल याच्यावरती हे बघा। दुसरा क्वेश्चन, एक क्वेश्चन इथं पक्का येणार आहे बाळांनो तुमच्या एपी वरती। एपी म्हणजे काय रे बाळांनो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन वरती। क्वेश्चन काय असणार आहे ते पण सांगू। क्वेश्चन असणार आहे तुमचा एपी ची, तुम्हाला नेक्स्ट टर्म फाइंड करायची बाळांनो। काय फाइंड करायचे, नेक्स्ट टर्म ऑफ एपी। गोष्ट समजली, 2 प्रश्न झाले। तिसरा मी गॅरंटेड प्रश्न सांगू तुम्हाला, इथं तिसरा कोणता येणार आहे गॅरंटेड प्रश्न, तो येणार आहे बाळांनो तुमचा याच्यावरती, लिनियर इक्वेशन वरती। ठीक आहे, लिनियर इक्वेशन वरती काय तुमचा डिटर्मिनंटचा एक प्रश्न येईल। ठीक आहे, तुम्हाला डिटर्मिनंटची राईट व्हॅल्यू आयडेंटिफाय करायची असेल। फॉर एक्झाम्पल असा एक डिटर्मिनंट येईल 2, 3, 4, 5। ठीक आहे, याचं तुम्हाला मॉड काढायचा असेल बेसिकली। ठीक आहे, काय करणार तुम्ही, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, मायनस करणार। ठीक आहे, हा एक प्रश्न तुमचा फिक्स असणार आहे। हे 3 प्रश्न मी गॅरंटी देऊन सांगतो हे येणार आहेत। आता बाकीचे आपण हळूहळू पाहूया। ठीक आहे, हे 3 तर मला माहिती आहेत, आता दुसऱ्या सेक्शनचे बाकीचे बघूयात। बघा, आता तुम्ही म्हणणार दादा इथं तर 3 पेक्षा जास्त प्रश्न येतात, तुम्ही 3च सांगितले आम्हाला। ठीक आहे, 3 जे गॅरंटेड आहेत तेच सांगितले मी, है ना। एक्झॅक्ट कोणते क्वेश्चन येतील हे तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील, नक्कीच एनरोल करा। ठीक आहे, आता आपण सेक्शन, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, क्वेश्चन 1 मध्ये 2 सेक्शन असतात। तुमचा सेक्शन ए एक असतो जो असतो एमसीक्यू, आणि सेक्शन बी आता जो आपण बघणार आहोत तो काय बाळांनो, शॉर्ट आन्सर, बेसिकली 1-1 मार्काचे शॉर्ट आन्सर। याच्यात प्रश्न कुठून असेल, एक प्रश्न याच्यात फिक्स असतो बाळांनो तुमचा फायनान्शियल प्लॅनिंग वरती। कोणता असतो, फायनान्शियल प्लॅनिंग वरती एक प्रश्न पक्का असतो जीएसटी इनचा। ठीक आहे, इथं पण इथं नाही दिलेला तो प्रश्न। ठीक आहे, इथं वेगळा प्रश्न आहे। ठीक आहे, हा एक सॅम्पल पेपर आहे बेसिकली, पण जीएसटी इनचा एक प्रश्न तुमचा पक्का येणार आहे। जीएसटी इनचा प्रश्न व्यवस्थित करून ठेवा, इथं व्यवस्थित लिहितोय मी, जीएसटी IN व्यवस्थित एक प्रश्न येणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतरचा एक प्रश्न येईल बाळांनो प्रोबॅबिलिटी वरती, प्रोबॅबिलिटी दुसरा प्रश्न। ठीक आहे, प्रोबॅबिलिटी वरती एक क्वेश्चन पक्का, कशावरती येईल ते पण सांगू बाळांनो तुम्हाला, कॉइन टॉस वरती एक प्रश्न पक्का आहे तुमचा, कॉइन टॉस वरती एक प्रश्न पक्का आहे। ठीक आहे, त्यानंतर जस्ट अ सेकंड, हा त्यानंतर एक प्रश्न अजून एक पक्का आहे बाळांनो, कोणता, तुम्हाला एक इक्वेशन दिलं जाईल बाळांनो 2x + 3y = 4। ठीक आहे, याच्यात तुम्हाला सांगितलं जाईल y ची व्हॅल्यू 2 आहे। ठीक आहे, तर तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल,
एक्स किंवा वाय मध्ये एक व्हॅल्यू दिलेली असेल, एक व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची असेल. सिंपल, एकदम सिंपल प्रश्न येतो, एकच मार्काला येतो ना, म्हणून हा तिसरा प्रश्न तुमचा पक्का असणार आहे. इथं सुद्धा मी तुम्हाला जे 3 प्रश्न सांगितले बाळांनो ते गॅरंटेड प्रश्न आहेत, व्यवस्थित करून जा. एक्झॅक्ट सिमिलर प्रश्न तुम्हाला कुठे भेटतील? टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये गॅरंटी देतो. तिथूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुमचे येणार आहेत. नक्कीच एनरोल करा. ठीक आहे. त्यानंतर आता आपण सेक्शन ए झालं, पहिलं सेक्शन झालं बाळांनो तुमचं. क्वेश्चन 1 झाला. आता तुमचा क्वेश्चन 2 कडे बघूया. ठीक आहे. हा आहे तुमचा क्वेश्चन 2. आता क्वेश्चन 2 किती मार्काचा असतो बाळांनो? एक क्वेश्चन तुम्हाला 2 मार्काचा दिला असतो. आता याच्यात गॅरंटेड प्रश्न कोणता असणार आहे बाळांनो? याच्यात एक गॅरंटेड प्रश्न तुमचा लिनियर इक्वेशन मधून असेल बाळांनो. काय क्वेश्चन काय असेल तुम्हाला? ठीक आहे. तुम्हाला 2 इक्वेशन दिलेले असतील, एक इक्वेशन, ए बी इक्वेशन. ठीक आहे. दोघं इक्वेशन पैकी तुम्हाला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची असेल. गॅरंटेड प्रश्न, याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. गॅरंटेड प्रश्न सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे. अशाच पद्धतीचा एक प्रश्न असेल. ओके. त्यानंतर एक प्रश्न तुमचा याच्यात दुसरा प्रश्न लिहून घ्या. एपी वरनं एक प्रश्न पक्का येणार आहे. तुम्हाला T1 दिलेला जाईल, TN दिलेला जाईल. तुम्हाला SN फाइंड करायचं असेल. सिंपल, जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती लगेच तुम्ही SN फाइंड करून टाकणार. गोष्ट समजते? इथले मी 2 प्रश्न तुमचे फिक्स करून दिले. ठीक आहे. आता पुढचं सेक्शन बघूया. आता तुम्ही म्हणणार दादा बाकीचे पण सांग ना आम्हाला 2-2 प्रश्न का सांगतोय, 2-2, 3-3 प्रश्न का सांगतोय? कारण जे गॅरंटेड माहिती आहेत मला आता तेच मी तुम्हाला सांगतोय. बाकीचे आहेत ना टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये, तेवढा केलं. टॉप 100 क्वेश्चनच सांगतो मी. टॉप 100 क्वेश्चन एका सब्जेक्टचे बस बाळांनो, तेवढं व्यवस्थित करून जा. ठीक आहे. चला आता याचा सेक्शन बी बघूया आपण, है ना. आपण कुठपर्यंत बघितला? आता क्वेश्चन 1चा ए बघितला गेला, क्वेश्चन 1चा बी बघितला गेला. आता क्वेश्चन 2चा ए बघितला गेला, क्वेश्चन 2चा आता आपण बी बघतोय. ठीक आहे. या बी पार्ट मध्ये कोणता प्रश्न असेल बाळांनो? एक प्रश्न तुमचा पक्का असेल. ठीक आहे. तुमचा असेल याच्यावरती फायनान्शियल प्लॅनिंग वरती. फायनान्शियल प्लॅनिंग वरती एक क्वेश्चन फिक्स येईल याच्यातून. ठीक आहे. काय येऊ शकतो तुमचा फायनान्शियल प्लॅनिंग वरती ते पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. बेसिकली तुम्हाला एक क्वांटिटी दिली जाईल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 50 रुपयाचा काहीतरी तुम्ही ऍपल आणलं. ठीक आहे. त्याच्यावरती तुमचा 28% फॉर एक्झाम्पल जीएसटी लागला. काय लागला? 28% जीएसटी लागला. फायनल अमाऊंट तुम्हाला काढावी लागेल. एक तर अशा पद्धतीने येऊ शकतो, किंवा दुसरं काय येऊ शकतो? तुम्हाला एक सफरचंद आणायचंय, त्याच्यावर 28% जीएसटी लागलाय, त्याची फायनल प्राइस 500 रुपये होते, तर तुम्हाला सांगायचंय की सफरचंदची प्राइस किती असेल. सिंपल प्रश्न. हा प्रश्न तुमचा फिक्स. स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा प्रश्न फिक्स येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न मी तुम्हाला सांगतो. प्रोबॅबिलिटीवरती एक क्वेश्चन फिक्स. 52 कार्डचा प्रश्न याच्यात पक्का येणार आहे प्रोबॅबिलिटीवरती. 52 कार्डचा प्रश्न म्हणजे काय रे बाळांनो? तुम्हाला कोणत्याही एक कार्डची प्रोबॅबिलिटी विचारली जाईल. तुम्हाला सांगितलं जाईल की स्पेडची प्रोबॅबिलिटी सांगा. ठीक आहे. तुम्हाला विचारलं स्पीड किती असतात? 13. टोटल मध्ये किती असतात? 52. अशा पद्धतीने तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढावी लागेल. ठीक आहे. सिंपल प्रश्न, जास्त तुम्हाला हे नाही करायचं, कारण 2च मार्काला आहे. ठीक आहे. स्पीडची विचारू शकता, डायमंडची विचारू शकता, हार्डची विचारू शकतात, कोणतीही विचारू शकता. ठीक आहे. पण सारखे सगळ्यांच्या सेमच आहे, पण तुम्हाला काढता आली पाहिजे, स्टेप लिहिता आले पाहिजे. गोष्ट क्लिअर आहे. नेक्स्ट प्रश्न कुठून येईल? आता जाऊया आपण. क्वेश्चन 2 संपवला. आता आपण क्वेश्चन 3 वरती जाऊया. ठीक आहे. क्वेश्चन 3 वरती जाऊया आपण. ठीक आहे. चला क्वेश्चन 3चा ए पार्ट. ठीक आहे. क्वेश्चन 3चा ए पार्ट. एक प्रश्न मला माहिती आहे जो गॅरंटेड येणार आहे. वर्ड प्रॉब्लेम येईल स्टॅटिस्टिक वरती. गॅरंटेड सांगतोय. वर्ड प्रॉब्लेम येईल स्टॅटिस्टिक वरती. स्टॅटिस्टिक्स वरती काय प्रश्न येणार आहे ते सांगतोय आता मी तुम्हाला बेसिकली समेशन ऑफ FI अपॉन समेशन ऑफ FI हा जो फॉर्म्युला आहे हा यूज करायचा आहे. तुम्हाला काय दिलं जाईल? तुम्हाला हे दिलं जाईल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला FI च्या व्हॅल्यू दिलेल्या जातील. ठीक आहे. तुम्हाला XI च्या व्हॅल्यू दिल्या जातील. तुम्हाला एक तर मीन फायनल आन्सर काढावं लागेल, किंवा तुम्हाला मीन दिला जाईल, FI दिला जाईल, XI काढावं लागेल, किंवा तुम्हाला FI दिला जाईल, XI दिला जाईल, मीन दिला जाईल, FI काढावं लागेल. ठीक आहे. या पद्धतीचा एक प्रश्न इथं वर्ड प्रॉब्लेम पक्का येणार आहे. 3च गोष्टी इथं फाइंड करायच्या असतील. एक तर तुम्हाला FI XI आपण मीन काढावं लागेल बेसिकली. एक तर तुम्हाला FI काढायचा आहे, एक तर XI काढायचा आहे. हा फॉर्म्युला रट्टा मारून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर याच्यातून मी एकच तुम्हाला गॅरंटेड सांगू शकतो. त्यानंतर आपण जेव्हा बी वरती जाऊ बाळांनो. ठीक आहे. क्वेश्चन 3चा सेक्शन बी. इथं कोणता प्रश्न तुमचा असणार आहे सेक्शन बी मध्ये? चला सेक्शन बी मध्ये कोणता प्रश्न असेल बघूया. आता इथं असेल बाळांनो तुमचा लिनियर इक्वेशनचा. क्रॅमर्स रूलने तुम्हाला लिनियर इक्वेशन फाइंड करायचं बेसिकली. क्रॅमर्स रूलचा एक प्रश्न तुमचा पक्का इथं असणार आहे. ठीक आहे. आता इथं जो सॅम्पल दिलेला आहे प्रश्न हा सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता. फक्त इथं व्हॅल्यू चेंज होऊन येणार आहेत बाळांनो. 100% क्वेश्चन फिक्स क्वेश्चन सांगतोय. 101% क्रॅमर्स रूलचा एक प्रश्न पक्का येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला रूट्स दिले जातील
क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, तिथून तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचं असेल. हा दुसरा प्रश्न. हे 2 प्रश्न मी सांगतो गॅरंटेड येणार आहेत, गॅरंटेड येणार आहेत. गोष्ट समजते? ठीक आहे. रूट्स दिले जातील, क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचं असेल. आता एक्झॅक्ट सिमिलर टाइप क्वेश्चन तुम्हाला कुठे भेटतील? टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. तेवढा कोर्स केल्यानंतर तुम्हाला तुमची पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील बाळांनो. तुम्हाला पेपर एकदम इझी जाईल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता जाऊया आपण क्वेश्चन 4 कडे. क्वेश्चन 4 कडे जेव्हा येतो बाळांनो, तिथे एक प्रश्न मी तुम्हाला गॅरंटेड सांगतोय. एक प्रश्न तुमचा गॅरंटेड असणार आहे प्रोबॅबिलिटीवरती. प्रोबॅबिलिटीवरती कोणता क्वेश्चन सांगू? गॅरंटेड सांगू. लीप इयरचा क्वेश्चन तुमचा फिक्स असणार आहे. लीप इयर ची प्रोबॅबिलिटी सांगायची जिथे 53 संडेज असतात बेसिकली. ठीक आहे. 53 संडे असलेला लीप इयरची तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची. प्रश्न दिलेला आहे, एक्सरसाइज मध्ये भेटून जाईल. प्रश्न हमखास येईल. हा क्वेश्चन मी तुम्हाला गॅरंटेड सांगतोय. ठीक आहे. जे आता मी क्वेश्चन 4 मध्ये 10 क्वेश्चन बी सांगू शकलो असतो तुम्हाला. हा बी येईल, हा पण येईल, हा पण येईल. जे गॅरंटेड आहे तेच सांगू शकेल ना बाळांनो, है ना. आता बघूया. आता नेक्स्ट सेक्शन कडे वळूया आपण. नेक्स्ट सेक्शन किंवा आता शेवटचा प्रश्न क्वेश्चन 5. याच्यामध्ये एक प्रश्न मी तुम्हाला सांगतोय जो गॅरंटेड येणार आहे. तो म्हणजे बेसिकली तुम्हाला इथं पाय डायग्राम काढायची. काय काढायची? पाय डायग्राम. पाय डायग्राम मध्ये कोणता प्रश्न येईल रे बाळांनो? पाय डायग्राम मध्ये जो क्वेश्चन सगळ्यात जास्त येण्याची शक्यता आहे तो आहे अँगल ऑफ ट्रायंगल आर इन द रेशिओ ऑफ 1:2:3. एक तुम्हाला जो एक ट्रायंगल आहे त्याचे रेशिओज दिलेले 1:2:3 मध्ये तुम्हाला त्याची पाय डायग्राम काढायची बेसिकली. हा प्रश्न हमखास येईल. ठीक आहे. सगळीकडे येऊन गेलेला आहे, सॅम्पल पेपर वगैरे मध्ये सगळीकडे टाकलाय बोर्डाने. तर हे जे प्रश्न सांगितले बाळांनो, हे प्रश्न हा व्हिडिओ केव्हाही डिलीट होऊ शकतो, कारण मला नोटीस येऊ शकते. ठीक आहे की आधी प्रश्न हे रिव्हील करायचे. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जस्ट अ सेकंड, म्हणून मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओला व्यवस्थित बघा. जर बघितलं नसेल परत बघा, लिहून ठेवा. चॅनलला सबस्क्राईब करा. टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल करा. ती बॅच लगेच क्लोज होते बाळांनो. लवकरात लवकर एनरोल करा. ठीक आहे. 5-6 दिवसासाठी ओपन करून ठेवू आपण. ठीक आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. नंतरचा सब्जेक्ट मला सांगा, लगेच त्याच्यावर मी काम करणं सुरू करून देतो. प्लीज कॉमेंट करेल, प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल. आणि व्हिडिओचे जसे 1000 लाईक्स कंप्लीट होतील लगेच नेक्स्ट व्हिडिओ पब्लिश होऊन जाईल. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.